झेनझी नाव ऐकलंय का? नक्कीच ऐकलेलं असणार. झेनझी म्हणजे जनरेशन झेड. ज्यांचा जन्म 1997 ते 2012 या कालावधीमध्ये झाला त्यांना जेनझी असे आपण म्हणतो. ही पिढी इंटरनेट, मोबाईल, सोशल मीडिया यासोबत जन्माला आलेली आहे. म्हणजे तुमची आमची पिढी. थोडक्यात सांगायचं तर ते स्क्रोल करतात, स्वाईप करतात आणि ट्रेंड क्रिएट करतात. चला तर मग बघूया जेनझीचे काही भन्नाट प्रॉब्लेम्स. पहिला प्रॉब्लेम आहे स्क्रीन टाइम. हे अत्यंत जास्त कालावधी त्या ठिकाणी डिजिटली स्पेंड करतात. म्हणजे सोशल मीडिया असेल, लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, त्यानंतर मोबाईल फोन असेल यांच्यावर स्पेंड करतात. मोबाईल जणू की त्यांच्या जीवनाचा ऑक्सिजनच बनून गेलेला आहे. यांच्यासोबत असणारा दुसरा प्रॉब्लेम जो आहे तो म्हणजे अटेन्शन स्पॅन. काही रिसर्चनुसार जेनझीचे ॲव्हरेज फोकस हे फक्त 8 सेकंद आहे. म्हणजे युट्यूब ऍड स्किप करायला जितका वेळ लागतो ना तितकाच. तिसरा यांच्यासोबत जो मोठा प्रॉब्लेम आहे तो त्या ठिकाणी काही ठिकाणी बघायला मिळतो तो म्हणजे आहे मेंटल हेल्थ. अँझायटी, स्ट्रेस, डिप्रेशन जेनझीमध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतं. कारण ते इन्स्टावर स्वतःला कम्पेअर करतात दुसऱ्यांच्या लाईफ सोबत. म्हणजे त्यांना असं वाटतं की बाकीच्यांची लाईफ परफेक्ट पण माझं लो. चौथा यांच्यासोबत प्रॉब्लेम आहे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. यांना लगेच रिझल्ट पाहिजे. पेशन्स आणि हार्डवर्क हे असं म्हणतात की ओल्ड जनरेशनची गोष्ट आहे. ओव्हर कॉन्फिडन्स अँड कन्फ्युजन. गुगलमुळे यांना असं वाटतं यांना सगळंच माहिती आहे, पण डिसिजन घेण्याच्या वेळी मात्र फुल कन्फ्युजन मध्ये असतात. तर मित्रांनो, हे आहेत जेनझीचे काही प्रॉब्लेम्स. पण विसरू नका, हीच पिढी आहे जी जगाला इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी आणि नवीन आयडियाज देणार आहे. जेनझीला बदलायचं नाही, त्यांना समजून घ्यायचं आहे. त्यांच्या एनर्जीला योग्य दिशेला वळवायचं आहे आपल्याला. कारण शेवटी जेनझी इज नॉट अ प्रॉब्लेम, जेनझी इज द फ्युचर.